विनोबाने सांगितलेली गोष्ट उंटावरचा शहाणा. एका गरिबाच्या घरी एक बकरी होती. गरिबाचे घर असतेच केवढे, लहानशे खोपटे असायचे. त्या लहानशा खुराड्यातच स्वयंपाक, झोपायचेही तिथेच. दिवसा उन्हाच्या वेळी व पावसाळ्यात बकरीही आतच बांधायची. रात्री तिला कोणी चोरून नेऊ नये म्हणून ती घरात हवीच. त्या गरिबाच्या घरी स्वयंपाकासाठी 4-2 मातीची मडकी होती. एक दिवस काय झाले, एक लहान तोंडाचे वरणाचे मडके बकरीच्या खुंटीजवळ राहून गेले. बकरीला खमंग वास आला. काही खायला असेल असे समजून तिने त्यात तोंड खुपसले. पहिल्यांदा तोंड आत जाईना, पण ते मडके नेहमीच्या स्वयंपाकातले असल्याने त्याला आतून शिजवलेल्या अन्नाचा खमंग वास येत होता. त्या वासाच्या लोभाने कसेबसे करून त्या मडक्यात तिने मुंडके घातले खरे. मडक्यात मुंडके गेले, परंतु तिथे काही नव्हतेच. आत तोंड अडकल्यावर बकरीला श्वास घेणे जमेना. तिचा जीव गुदमरू लागला. घाबरून ती बॅं बॅं करू लागली. थोड्याच वेळात ती गुदमरून तडफडू लागली. बकरीचे केविलवाणे ओरडणे ऐकून बाहेर काम करीत असलेला तो माणूस घरात आला. त्याने सारी परिस्थिती पाहिली. दिवसभर काम करून त्याला पोटापुरते 4 पैसे मिळत असत. त्यामुळे 15 पैशांचे ते मडके फोडून बकरीला मोकळे करण्याची त्याला इच्छा होईना. आपल्या गावचा पाटील फार हुशार आहे. त्याला आपली अडचण सांगावी, म्हणजे तो हिकमतीने मार्ग काढील. मग बकरीही वाचेल आणि मडकेही वाचेल. या विचाराने तो पाटलाकडे गेला. त्याने सारी हकीकत पाटलाला सांगितली. शेवटी पाटील तो पाटीलच. गरिबाच्या घरी तो चालत थोडाच जाणार. तो उंटावरून गरिबाच्या खोपटाकडे जायला निघाला. गरिबाच्या घराला पाटलाच्या पायांची धूळ थोडीच लागायची. तो उंटावरून खाली उतरला नाही. त्याने त्याला वरूनच फरमावले, मला बकरीला पाहायचे आहे. उंटावरून मी खाली कसा उतरेन? तेव्हा तुझ्या या खोपटीचे छप्पर काढून टाक, म्हणजे मला वरूनच बकरीला पाहून उपाय सुचवता येईल. बिचारा गरीब माणूस पाटलासमोर काय बोलणार. त्याने चुपचाप झोपडीचे छप्पर तोडून बाजूला केले. पाटलाने उंटावरून पाहिले. त्याला मडक्यात तोंड अडकून पडलेली बकरी दिसली. बकरी गुदमरून तोवर बेशुद्ध झाली होती. पाटलाने गंभीरपणे मार्ग सुचवला, हे पहा, बकरीचे मुंडके कापून टाक, म्हणजे मडके वाचेल. त्या माणसाने हूं सू न करता बकरीचे मुंडके कापले. आता मुंडके त्या मडक्यात गडगड वाजू लागले, परंतु बाहेर काही येईना. मग करावे काय? पाटलाच्या तल्लख बुद्धीला मग मार्ग सुचला. अरे असे कर, मडके फोड, म्हणजे मुंडके निघेल. मग मडके फोडून मुंडके बाहेर काढण्यात आले. आपल्या ह्या योजक बुद्धीवर फिदा होऊन पाटलाने उंटावरूनच परतणे केले. तो गरीब मडके वाचवायला म्हणून गेला आणि पाटलाच्या अतिशहाणपणाने घर, बकरी आणि मडके सारेच गमावून बसला. धन्यवाद. दिन हो या रात, बस दिल मांगे एक बात, कुल्फी किंग का स्वाद लाए यादों की सौगात. ये है कुल्फी किंग, असली मावे से बना, एकदम शुद्ध और हेल्थी, दिल बोले वाह. हर बाइट में मिठास, हर पल खास, कुल्फी किंग सबसे खास.